करायचा आहे. परत मूळ स्थितीतून परत श्वास पूर्ण रेचल सोडून द्यायचा, व्यवस्थित करायचं आहे. वज्रासनामध्ये आपण श्वास घेताना सुद्धा थोडा ताण जाणवतो, श्वास सोडताना सुद्धा जाणवतो. लक्ष द्यायचं नाही त्याच्याकडे, आपण आपली कृती करत राहायची. पाच आवर्तन झाले, डावीकडून सोडायचे शेवटचं आवर्तन, मग हाताचं घर्षण करायचंय, डोळ्यावर चेहऱ्यावर सोडायचं. एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. हाताचं घर्षण करा, डोळ्यावर चेहऱ्यावर सोडा, डोळे बंद, तोंड बंद, एकदम रिलॅक्स, एकदम रिलॅक्स. 3 ओंकार करूया. मोठे ओंकार करायचे, व्यवस्थित ओंकार करायचे. ध्यान मुद्रेमध्ये बसा, दोन्ही हात आपल्या मांडीवर, ध्यान मुद्रेची स्थिती. श्वास भरायचा आहे आणि 3 ओंकार भरा. श्वास और एक गहरा श्वास. लास्ट, और एक गहरा श्वास. हृदयाजवळ हात जोडा, प्रार्थना म्हणूया मोठ्याने. सुप्रभात कृपेने माझे शरीर दिवसेंदिवस निरोगी, सशक्त व सुदृढ होत आहे. यासाठी मी माझ्या अंतरात्म्याचे आभार मानतो. पाठीमागे हात ठेवा, बांधून घ्या, ताट ठेवा, हात सरळ एकदम. श्वास भरायचा आणि डोकं गुडघ्याकडे. धरणी मातेला नमस्कार. भरा श्वास. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. योग, जय जिजाऊ, जय शिवराय. या सावकाशवर, यावर. चला, पाय दुखतायत म्हणून जोरात टाळ्या. जोरा 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 जोरा. और जोर से. डोळ्यावर चेहऱ्यावर चोळून घ्या, एकदम रिलॅक्स. वज्रासन सोडा. धन्यवाद. कसं वाटतं पाय सोडल्यावर? सवय लावायची. वज्रासन दररोज जेवण केल्यानंतर कमीत कमी 3-4 मिनिट, 5 मिनिट या पद्धतीने बसायचं. पचन क्रिया ही चांगली राहते आणि आपल्याला पायांना पण बऱ्यापैकी ह्याचा त्रास काहीच होत नाही, उलट त्याचा फायदाच होतो. फक्त ज्यांना गुडघ्याचे त्रास वगैरे असतात त्यांनी फक्त कमी वेळाने करायचं, करण्याचा प्रयत्न करायचा. छान.